ज्यावेळेला माणूस काहीच करत नाही, काही म्हणजे काहीच करत नाही, कुणी त्याच्याकडे लक्षच देत नाही, नंतर तो त्याच्या प्रपंचासाठी थोडंफार करायला लागतो. कुणाच्या आद्यात नाही मध्यात नाही म्हणतो. लोक म्हणतात आहे चालले त्याचं बरं चालले, नाव असतात लोक. पण ज्या वेळेला माणूस काहीतरी करायची धडपड, जोराची धडपड करतो, त्यावेळेला 10% लोक नावं ठेवतात, 20%, 50% आणि 100%. ज्यावेळेला 100% लोक तुम्हाला नावं ठेवतील त्यावेळेला तुम्ही समजायचं प्रगतीपथावर आहात. कारण जो काहीतरी करतो तोच काहीतरी करत असतो. फक्त एक लक्षात ठेवायचं असतं, स्त्रियांनी स्वैराचार नको आणि पुरुषांनी व्यसनाधीनता यातनं कुणाची नावं ठेवून घ्यायची नाहीत. बाकी किती बी नावं ठेवू द्या, अजिबात लक्ष देऊ नका. यूट्यूब चॅनल काढा, काही करा, काहीही करा, प्रगती करा, तरच तुम्हाला समाजामध्ये लोक ध्यानात ठेवतील आणि तुम्ही काहीतरी प्रगती कराल. कारण नावं ठेवणाराचीच प्रगती होते, हे लक्षात घ्या. जो नावं कोणाला ठेवली जातात, जो काहीतरी करत असतो ना त्यालाच लोक नावं ठेवणार. जो काहीच करत नाही, नुसता बशा बैल आहे, नुसतं पाट्या टाकायचं काम करतो, अगदी 5,000 10,000 पगार असेल ते आपल्या बायकोच्या हातात आणून द्यायचा, संध्याकाळचं जेवायचं आणि निवांत झोपायचं. एखादी स्त्रीसुद्धा 10-20 हजार नवऱ्याला पगार आहे, अगदी टामटुमीत तेवढ्यात भागवायचं. नवरा ऑफिसवरती कामाला कुठं काही गेला की दिवसभर आपलं काम करायचं, निवांत ताणून द्यायची. मैत्रीण नको, घेणं नको, देणं नको, काही नको. अहो हिची कतरी प्रगती कशी होणार आहे? काहीही करा, स्त्रियांनीसुद्धा स्वैराचार सोडून काहीही करा. अजून एखादं काम करण्यासाठी हातभार लावा. प्रपंचाला ठेवू द्या ना नावं ठेवली तरी. लोक नावं ठेवायसाठीच असतात. त्यापेक्षा अजून प्रपंच तुमचा छान होऊ शकतो, राहू शकतो. दिवसभर नुसतं आपलं गॅसजवळ जायचं, स्वयंपाक करता करता म्हणायचं काय बाई नको, आपल्याला कुणाचं घेणं नको, देणं नको, कुणाच्यात येणं नको, जाणं नको. पण तुला नको येणं जाणं नको, पण सगळं आर्थिक स्थिती आज इतकी भयानक होत चाललेली आहे. काहीतरी करावं. किंवा पुरुषांनीसुद्धा काम करून इकडं तिकडं आलं तरीसुद्धा काहीतरी करायला पाहिजे. काही ना काहीतरी आनंद उत्साह काय असेल तुमचा तो द्विगुणित केला पाहिजे. तुम्ही जरी आला तरी लोक नावं ठेवत आहेत, त्यांच्याकडे लक्ष, तुम्ही कसंही वागा, तुम्हाला लोक नावं ठेवणारच. आणि पहिले मी तुम्हाला सांगितलं, जो काहीच करत नाही त्याला लोक, कोणी त्याच जमा, तो कोण त्याला विचारत नाही. आणि थोडंसं आपलं त्वड्यापुरतं करतो, त्याला आद्यात नाही मध्यात नाही. पण नावं ठेवणाराचीच प्रगती होते बरं का. जो नावं ठेवून फक्त त्याच्याकडं मानसिक ताकद पाहिजे, मानसिक बळ पाहिजे. आपण पाठीवर जसं ओझं घेतो पण आपण डगबगत नाही, तसंच हे जे नावं ठेवणाऱ्यांचं जे मानसिक ओझं आहे त्याला मानसिक ओझं न म्हणता ते पण एक माझं ओझंच आहे सर्वसामान्य. त्याकडं लक्ष न देता ते ओझं पेलता आलं पाहिजे, मानसिकता नीट ठेवता आली पाहिजे. तर आपण इतकं छान सुधारू शकतो की आपला हात कोणी धरणार नाही. आणि हे जन्म एकदाच आहे, डबल नाही, आयुष्य एकदाच आहे. आता किती गेल्यात तुम्ही तुमचं कॅल्क्युलेशन करा. ह्यात आपल्याला भरपूर काय करायचं आहे. नावं ठेवणाऱ्यांच्याकडं लक्ष देऊ नका, एवढाच माझा संदेश तुम्हाला आहे.